पुण्यात मुसळधार पावसात होर्डिंग कोसळलंय। 7 ते 8 दुचाकी होर्डिंग खाली अडकल्यात आणि पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसावडी इथे ही घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाहीये। तर आपण बघतोय 7 ते 8 बाईक ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत। पुण्यातली ही घटना आहे। पुण्यात होर्डिंग कोसळून ही दुर्घटना घडलेली आहे। मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये। तर आपण बघतोय की पुण्यात होर्डिंग कोसळलेलं आहे आणि यामध्ये 7 ते 8 बाईक ज्या आहेत त्या अडकल्यात। पुण्यातली दुर्घटना समोर आलेली आहे आणि ही आताची ताजी दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीने पुण्यात होर्डिंग कोसळलं आणि होर्डिंग कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। पुण्यात सध्या मुसळधार पावसात हे होर्डिंग कोसळलेलं आहे आणि त्यात 7 ते 8 दुचाकी ज्या आहेत त्या होर्डिंग खाली अडकल्यात। पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसावडी इथे ही घटना घडली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं। सचिन, काय अधिकची माहिती आहे? कुणी या दुर्घटनेमध्ये जखमी झालंय का? आपण पाहतो की पुण्यामध्ये गेले 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय। आजही मोठ्या प्रमाणात दुपारनंतर पाऊस झाल्यानंतर पुणे अहिल्यानगर रस्त्यावर सणसवाडी येथे हे मोठे होर्डिंग जे आहे ते कोसळलेले आहे। यामध्ये जवळपास 7 ते 8 दुचाकी जे आहेत त्या अडकल्याची माहिती आहे। यामध्ये अद्याप कोणी जखमी नाहीये। महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने खरं तर होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे। मात्र पुण्यात गेले 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याच माध्यमातून खरं तर हे मोठं होर्डिंग पडल्याने यामध्ये आता कोणी जखमी झालेलं नाहीये। मात्र या ठिकाणी गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।